महाराष्ट्रातील ई चलनामुळे वाहन चालक आता बेजार झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वाहन चालकांनी तर गेल्या 10 दिवसापासून उपोषण केलं आहे. उपोषण करते आहेत राठोड. काय सांगाल की आपण दुसऱ्यांदा उपोषण करता आणि गेल्या 10 दिवसापासून काय चर्चा झाली यावर? साहेब, अत्यंत वेदनादायी दृश्य आहे. मी आपल्या सर्वांना माहिती आहे, मी 11 मेला या विषयावर या मुद्द्यावर उपोषणाला बसलो होतो. परिवहन मंत्र्यांनी मला विनंती केली, पालकमंत्र्यांनी विनंती केली, मी उपोषण स्थगित केलं. 19 मेला मीटिंग झाली परिवहन मंत्री महोदयांच्या बरोबर. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सकारात्मक तोडगा काढतो. सकारात्मक तोडगा याचा अर्थ आम्ही समजतो की दंड माफ करतो, असा आम्हाला अर्थ तो अभिप्रेत आहे. त्यानंतर 3 महिने उलटून गेले, पण आता काय त्यांनी साधी दखल सुद्धा घेतलेली नाही. मी आज 10 दिवस झाले उपोषणाला बसलोय, पण मला कोणी विचारायला देखील आलेलं नाही. मग हे सरकारचं काळीज कसलाय समजायचं आम्ही. आज मला आमच्या वाहतूकदारांच्या डोळ्यात दिसतं की ते कधीही आत्महत्या करायला हे होतील, अशी अवस्था आहे वाहतूकदारांची. आणि हे सरकार आमच्याकडे साधं बघायला देखील तयार नाही. गेल्या काही दिवसापासून उपोषण करतात आणि सरकार यांच्याकडे बघत नाही. तुम्ही आता कर भरला म्हणजे तुमचा दंड आहे तो इतका झाला आहे की तुम्ही आत्महत्या करा असं बोललं जातं. ही अगदी वस्तुस्थिती आहे. आज 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 आमच्या एका गाडीवर ज्या गाडीची किंमत आहे 10 लाख रुपये, तिच्यावर दंड आहे 12 लाख रुपये. आज आज आम्ही ती गाडी आम्ही विकूही शकत नाही, का दुसरं काहीच करू शकत नाही. कारण आरटीओ ऑफिसवरून हा दंड असल्यामुळे कुठलीही पुढची प्रोसिजर होत नाही. त्याच्यामुळे काहीच पर्याय नाहीये. हळूहळू आमचे सगळे मार्ग आता बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय काही पर्यायच नाहीये. गेल्या काही दिवसापासून चाललेले हे आंदोलन आता वाहतूकदारांच्या आत्महत्येपर्यंत पोहोचलेलं आहे. यात वाहतूकदारांच्या आत्महत्या जर झाला तर याला जबाबदार परिवहन मंत्री असतील असाच एक संदेश द्यायचा या वाहतूकदारांनी सांगितलं. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.